गाडी ट्रॅक्टर आणला हे घ्या इकडे काय उराला हे टाकलं आणलं का ठीक आहे गाडी ट्रॅक्टर आणलं मोठ्या अरे ऐकून आला चालले तू चालली कुठं कुठं चालली तू हा मारी काही झाला ते पेट्रोल म्या पोटातच भरला आज तुम्हाला काय म्हटलं होतं पेट्रोल गाडीसाठी आणला म्या पोटातच टाकून घेतलं तुम्हाला समजत नाही का तुझे कोणा सांगितलं तयारी करायला तुम्हाला म्हटलं तर म्या आपल्याला माहिती झालं ते बरे मोठ्या बॉर्डर घे पुढे गेला असं पटकन जेवायला दे बरं मला मी पटकन ताट वाढ जेवायला दे मला इथं बसतो मी जेवायला मायरी नको गरज नाही मायरी तुला काय म्हटलं होतं मी तयारी करू नको गावले जाऊ नको अरे आज कधी मी तिकडे गेलो होतो थोडस आपलं पोटातच टाकून घ्या दारू सोडून दे म्या दारू सोडली होती बंद केली म्हटलं गावले जाऊ नको तरी ना आज तयारी केली काय झालं नाही म्हटलं आता या पोट्याला कोण पाहिजे काय पाहिजे त्याच्यानं म्हटलं मी दारू पिऊन देतो तुमची तयारी कॅन्सल करायला लावतो नाही त्याचं पटलं मला त्याचं बरोबर आहे बरोबर आहे त्याचं काय बरोबर आहे तिथं पोट्याला मी पाहिजे का ते पाहिजे दररोज दारू पिऊन हे म्हणे आज मी गावले जातो दोन पैसे वाचून नाही राहिले तुमच्या घरामध्ये त्या पोरायले काय मी मऊ यायला गावले जाऊ नको यामध्ये जाऊ आता इथून तू जाय मग जात बघतो मला पहिले जेवायला पाहिजे मी येतो थोडीशी उतरू दे जेवण खाऊन केला मोठ्या तिकडे जाय जेवायला आत बरं हॅलो का नाही म्हणा तुला सांगितलं ये रे तू ये रे नाही येत का तुझे अरे मी सोडली होती 1 वर्ष झालं म्हणले दारू सोडाले जाय आता जेवायला हे गाडीत पेट्रोल टाका लागते ना अरे पेट्रोल टाका लागते मग पेट्रोल काय नाही टाकन त्याच्या हा अरे त्यानं तर पुरे पैसे घेऊन घेतले या पोहा दिला फक्त एवढा तर मी म्हणलं होतं का तुम्हाला 10 रुपया म्हणून गाडी चालायला लावलं तर मी तुम्हाला कुठं टाकायला सांगितलं होतं या सिल्वर दिल्ली त्यानं या सिल्वर दिल्ली तर हो त्याच्यानं आता तुम्हाला न्यायचं आता नको जाऊ आता आपण 2 वाजता 5 वाजता जाऊ बॅग घेऊन येतो आता जाता म्हणे अरे आताच नको जाऊ मग जाऊ उद्या आहे ना रे हे ना अरे पण मनी तयारी व्हायची आहे ना तू झाली अरे तर जाऊ म्हटलं ना आपण 5 वाजता जाऊ या पोट्याची तयारी व्हायची आहे त्याच्यात मकर संक्रांत आहे हे भांड्या घासणे आणले म्या तुझ्यासाठी अरे भांडे घासणी आणली तुझ्यासाठी म्या अरे उद्या परवा जाऊ आपण म्हटलं तुम्ही उद्या जाऊ अरे आता मकर संक्रांती आहे तिळगुळ बनवतो हा काय काढून देऊ
या पोट्याची तयारी कर. नाही ना भाऊजी, आम्ही तर हा नाही आता सणाच्या तोंडी काही जाऊ नको. ते असंच करते ना पण भाऊजी. बर ठीक आहे. आता उद्यापासून मी दारू नाही पिन. उद्या आपण गावले जाऊ, तयारी करतो. हा चल ओके. बरं आता ऐकून घ्या तुम्ही. हा उद्या जर तुम्ही म्हणले तरी दारू घेऊन आले तर मी लेकरं घेऊन तर येणार नाही आम्ही तर. बरं बरं ओके, काही वांधा नाही. आता आपण उद्या जाऊ गावले मस्त. आता मला जेवायला दे आणि झोपून राहतो मग स्वयंपाकच मी. नाही केला होता मी. स्वयंपाक करतो मग जाऊ. बरं बरं ठीक आहे ओके. हा जो तुम्ही व्हिडिओ बघितला आहे हा माझा आणि माझ्या येईंचा. हा तर या व्हिडिओबद्दल आम्हाला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की दारू पिऊ नका. दारूमुळे तुमच्या घराचं आणि तुमच्या परिवाराचं पूर्ण धिंगाणा होते. बस एवढंच आम्हाला सांगायचं आहे की दारू पिऊ नये. नमस्कार.